देवांना कळलं राजा परीक्षिताला शाप झालाय. देव कायम स्वार्थी बुद्धीचे. देवानी विचार केला, अरे आपण एक काम करू. म्हणे काय? स्वर्गात अमृत आहे ना, आपण अमृताचा कुंभ घेऊ आणि राजा परीक्षित 7 दिवसामध्ये मरणार आहे. राजा परीक्षितला अमृत पाजू आणि राजाला जिवंत करू. राजा मरणार नाही. देव आले अमृताचा कलश घेऊन. आल्याच्या नंतर शुकाचार्यांच्या समोर हात जोडले देवांनी. महाराज एक काम करा. म्हणे काय? म्हणे हा अमृत, हे अमृत राजाला द्या. कशासाठी? अरे राजाला मरणार आहे राजा, अमर होईल राजा. शुकाचार्य हसले आणि वेळ लागलं का? शुकाचार्यांनी सांगितलं, क्व सुधा क्व कथा क्व काचमनिर्महान. अरे कुठं तुमचं सुधामृत आणि कुठं देवाचं नामामृत? खरं सांगा, नामामृत गोड आहे का स्वर्गातलं अमृत गोड आहे? अरे हे याचा विचार तुम्ही आम्ही कशाला करायचा? याचा विचार साधू संतांनी लिहून ठेवला. काय? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. स्वर्गातल्या अमृतापेक्षा नामामृत गोड आहे का नाही? याची चव कुणाला कळली हो? नामामृताची चव कुणाला कळली? हरिपाठ करताना सगळे हा टाळ्या वाजवायला. कुणाला कळली नामामृत गोडी? वैष्णवाला धली योगी साधली जीवन. नामामृत गोड आहे. किती गोड आहे? अमृत है हरि नाम जगत में, छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. नामाशिवाय जगणं काय जगणं आहे का नाही? अरे देवाला वेड्यात काढलं शुकाचार्य महाराजांनी. त्याला निघा नाही जमत. को सुधा को कथा, कुठं ही कथा, कुठं तुमचं सुधामृत, कुठं हे कथामृत आहे का नाही? वकाच मनिर्महान. अरे एखाद्या कोयनूर हिऱ्याची आणि जशी एखाद्या काचाची तुलना होत नाही. अरे आमचं भागवत हे कोहिनूर हिरा आहे आणि तुमचं अमृत हे काच आहे, गारगोट आहे. गारगोटींची कोहिनूर हिऱ्याची बरोबरी होत असते का? चला निघा आहे का नाही? देवाला नाही होय प्राप्त झालं. तुमचं आमचं सद्भाग्य आहे, हे तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. देवाला हे प्राप्त झालं नाही. एक काम करा म्हटले. तुम्हाला वाटतंय ना तुमचं नामामृत श्रेष्ठ आहे,
एक काम करा म्हटले, काय, एक पारड आणा आणि एकीकडं सुधामृत ठेवा आणि एकीकडे नामामृत ठेवा. पाहता काय माझ्याकडे एकीकडे भागवतासारखा प्रगल्भ ग्रंथ ठेवला आणि एकीकडे ते स्वर्गातलं अमृत ठेवलं. भागवताचं पारड जड झालं. नमः पार्वती शिव महादेव. देव एवढा दिस तोंड करून गेले, नाही प्राप्त झालं. सहज भाव सुचला म्हणून सांगतो. देवांना अमृत प्राप्त झालं नाही इथपर्यंतच आपण राहतो. याला संकुचित बुद्धी म्हणावं. काय म्हणावं? संकुचित विचार म्हणावं. देवाला अमृत प्राप्त झालं, नामामृत कधी? ऐका गोड्या, कधी झालं मग? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर संपूर्ण अभंग होऊन घ्या. ब्रह्मा सोपान तो झाला, आहे का नाही? भक्ता आनंद वर्तला, आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जणी लागे पायी. नामामृत प्राप्त झालं देवांना, पण देवाला सुद्धा संतांचा अवतार घ्यावा लागला, तेव्हा नामामृत प्राप्त झालं. होतं ना प्राप्त. देव हाकलून दिले. भागवताचं पारड जड झालं आणि त्या अमृताच्या कुंभाचं पारड हलकट ठरलं. बरं का, सांगू तुम्हाला, याच्या पुढचं सहज सुचलं म्हणून सांगतो. एकदा इंद्राचं अमृत विटलं. विटत ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या विटतात, आता नाहीत विटत, फ्रीज आलं म्हणून. जुन्या काळामध्ये आहे का नाही? पण माता मावल्यात त्या सुद्धा वाया जाऊ देत नव्हत्या. विटलेलं दुसऱ्या दिवशी पिठात घालायच्या, त्याचे शिंबुळे करायच्या. आता खाल्लीत नाही बरेचदा, त्याची ते चिपट्या करायच्या, आहे का नाही? पण वाटोळ अन्न हे पूर्ण ब्रह्म, आहे का नाही? आता किरड्यावर जाते. असो, तो भाग वेगळा. विटलं, कुणी शुद्ध करून दिलं माहित आहे? माहित आहे का नाही? इंद्राचं अमृत विटलेलं कुणी शुद्ध करून दिलं? माऊली, माझ्या चोखोबारायांनी शुद्ध करून दिलं. इतकी साधून ताकद आहे, बरं का? जर ते हलकं ठरलं, गेले देव. गेल्याच्या नंतर आणि मग सूत महाराज शौनक आदी 88,000 ऋषींना कथा सांगू लागले. काय करते कथा? कल्म शाप हम पापा, कलिकलहाच्या शापात. पुढे सूत सांगू लागले. ऐका शौनकांना, कथेला प्रारंभ झाला. सूत महाराजांनी सांगितलं शौनकादी 88 ऋषींना, ऐका शौनकांना, एकदा काय झालं. एकदा हि विशालाया चत्वार ऋषयो मला, सत्संगार्थ समायाता. सत्संगासाठी
बद्री विशालच्या ठिकाणी 4 कुमार आले. कोण कोण आले ऐका. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार आले. कशासाठी? जो भगवंताचा पहिला अवतार आहे. कोणता? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. कशासाठी आले? सत्संग करण्यासाठी आले. ऐकणे मुखामध्ये मंत्र आहे, हरी शरणम हरी शरणम हरी हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. वाह वाह वाह, किती गोड किती गोड आहे का नाही. सगळे आपला उजवा हात वर करा, उजवा. बाय करा, हात वर करा, हात वर करा, सगळे सगळे हात वर. ज्याला ज्याला आपले हात आहेत ना, आणि ज्याने ज्याने भजन म्हणले ते एकच हात वर करायचं, एकच उजवा उजवा उजवा. हा केला का? असं माग करा, असं माग, असं माग करा, असं माग केला का? माग मरा पडा पाठी. आता एवढं गोड भजन म्हणलं शाबास किती आम्हाला का नाही. एकदा ही विशालाया चत्वार ऋषयो मला. 4 कुमार आले, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र. पुढं बद्री विशालच्या ठिकाणी गेलं का कोणी बद्रिकाश्रमाला? उत्तराखंड. वा वा, हिमालयाची यात्रा केली पाहिजे हो. बद्रीनाथ एक धाम आहे 4 धामापैकी, आहे का नाही? कोणते कोणते धाम आहेत? वर बद्रीनाथ, खाली रामेश्वरम, आहे का नाही? एक आहे जगन्नाथपुरी आणि एक आहे द्वारिका. 4 पीठ आहे, 4 धाम आहे. बद्रीनाथच्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर कशासाठी आले? सत्संग करण्यासाठी आले. हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. प्रकार काय झाला बघा. फिरत असताना
नारद महर्षींची भेट झाली. कोणाची? 4 कुमारांची आणि देवर्षी नारदांची भेट झाली. नारदांची भेट झाल्याच्या नंतर नारदांचा चेहरा पडलेला दिसला. द्या कोणाचा? नारदांचा चेहरा पडलेला दिसला. 4 कुमारांनी म्हटले, नारदजी साधू आहेत तुम्ही, कसली चिंता आहे चेहऱ्यावरती? आहे का नाही? साधू असल्याच्या नंतर चेहऱ्यावरती चिंता नसली पाहिजे तरच तो साधू आहे का नाही? कबीरदासजी गोड बोलतात बघा, फकीर होकर फिकर करे वो साला गधा है, साधू तो नाही आहे. फकीराच्या जीवनामध्ये, साधूच्या जीवनामध्ये, संन्यासाच्या जीवनामध्ये चिंता नसली पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरती कसला औदासीन्य, कसली उदासीनता आहे. नारदांनी सांगितलं, काय सांगू माझं दुःख. काय झालं नारदा? या पृथ्वी तलाला सर्वात श्रेष्ठ लोक आहे असं समजून मी या ठिकाणी आलो. हे तर पाहिल्याच्या नंतर निराळ दिसायला लागलं. काय झालं? नारदांनी सांगितलं, ऐका माझं दुःख ऐका. का दुःख दोघांना सांगावं? आपल्या अंतकरणातलं दुःख दोघांना सांगावं. कुणाला? सासूला जावला नाही? कुणाला? सासऱ्याला मेहण्याला? कुणाला? एक तर साधूला सांगावं किंवा देवाला सांगावं तरच आपलं दुःख जात असतं. प्रपंचिकाला दुःख सांगून उपयोग होत नाही. मायबाप जगाची रीत आहे, लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. सांगून उपयोग होत नाही लोकांना, आहे का नाही? जुनी म्हण आहे बघा, अरे त्याच गेलं ज्याला सांगायलो आपण दुःख, त्याच्या जीवनातलं गेलंय का? तो सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाला दुःखी आहे, बरं का? ते आपल्याकडे जुनी म्हण आहे बघा, म्हातारे लोक म्हणत असतात, नागड्यापाशी उघडं गेलं आणि सारी रात बोला की किंवा न मेलं. उपयोग होत नाही हो, परेशानी होते माणसाची. दोघांनाच सांगायचं. कुणाला? एक तर साधूला सांगा अंतकरणातलं दुःख, किंवा भगवंताला सांगा. निश्चित तुमचं दुःख दूर झाल्याशिवाय राहायचं नाही. सांगू का उदास आहे? या पृथ्वी तलाला सर्वात श्रेष्ठ लोक समजून आलो. कुठे आलो? पुष्करंच प्रयागंच. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एक बेमेव मंदिर आहे पुष्करला, तिथं आलो. पुष्करंच प्रयागंच. प्रयाग त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे, त्या ठिकाणी आलो. काशीम गोदावरी तथा, काशीला आलो. गोदावरीच्या तटाकावरती आलो. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम, हरिद्वारला आलो. कुरुक्षेत्रावरती आलो. श्रीरंगम सेतुबंधनम, ज्या ठिकाणी सेतुबंध रामानं सेतू बांधला ना, तिथं आलो. एवमादिषु तीर्थेषु भ्रमण मात्र इतस्तथा, सगळीकडे फिरलो पण मला कुठेही समाधान लाभलं असं ठिकाण दिसलं नाही. आणि काय झालं? तीर्थ मलिन झाले महाराज. तीर्थामध्ये पाप चालन करण्याचं सामर्थ्य राहिलं नाही. फिरत असताना एक आश्रम पाहिला आम्ही. विचारलं, त्या आश्रमामध्ये लहान 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 लेकरांचा गोंधळ ऐकायला यायला. मी म्हटलं, कोणाचा आहे हा आश्रम? मला सांगण्यात आलं, हा आश्रम ब्रह्मचारी बाबांचा आहे. अरे ब्रह्मचारी आणि लेकरांचा आवाज येतो आश्रमात. वाईट स्थिती आहे. पुढे आलो, दुसरा एक आश्रम पाहिला, सगळा गोंधळ कलकलाट. मी म्हटलं, हा आश्रम कोणाचा आहे? ते म्हटले, मौनी बाबांचा आहे. अरे अरे अरे, मौन म्हणजे शांतता. ज्या ठिकाणी गोंधळ निर्माण होत असेल आणि त्या आश्रमाला जर मौनी बाबाचा आश्रम नाव असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव होते काय?
अनेक प्रकार पाहिले. काय पाहिलं? तरुणी प्रभुता गेहे शाल को बुद्धिदायक. घरातला कारभार तरुण स्त्रियांनी आपल्या हातात घेतलेला पाहिजे. म्हाताऱ्या लोकांचं ऐकत नाही आता कोणी. वाईट वाटलं. शाल को बुद्धिदायक. शालको म्हणजे शालक म्हणजे मेहुना साला. जुन्या काळामध्ये घर भावाच्या सल्ल्यानं चालायचं. बाबा खालच्या टोकडं चिवड लागते बरं, तिथं ते पेर. वरी जरा पाणी कमी लागतंय, तिथं ते पेर. विचारणं झाले भावाला. शाल को बुद्धिदायक. घरातला मोठा छोटा व्यवहार बायकोच्या भावाला फोन करायचा. भाऊ हे का नाही, कसं करू, असं करायचं. अरे भावाचा विचार घेणा झाले लोक. शाल को बुद्धिदायक. कन्या विक्रय लोभान. कन्या विक्रय हो लागला. अनेक प्रकारचा अनाचार माजला आहे का नाही. साधूला मानायला लोक तयार नाही, आई वडिलांना मानायला लोक तयार नाही आहे का नाही. सगळं विचित्र झालं. कसं झालं? आई रे बेईमान भुइया, आई रे, आई साधु संग कोई नहीं माने, साधु संग कोई नहीं माने. आई रे बेईमान, आई रे आई वडिलांना मानायला तयार नाही तो. माँ बाप को कोई नहीं मानी, औरत बाप को मान, औरत आई रे अशी अवस्था पाहिली. जग वाईटाकडे खोलात पाय आहे. बुडतंय जग
आणि याच गोष्टीचा साधूला कळवळा येतो बघा, आहे का नाही? संत संसाराचा विचार करत, साधूला चिंता असते जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे. पुढे सांगू लागले, फिरत 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 मी एक दृश्य पाहिलं. काय पाहिलं? एक तरुण स्त्री खिन्न मनानं बसलेली आहे. तिला अनेक सुंदर स्त्रिया वारा घालतायत पंख्यानं. तिच्या मांडीवरती एक दोन वृद्ध पुरुष आहे. मी विचारलं, हे देवी का उदास आहेस? त्या स्त्रीनं सांगितलं, मला हात जोडले त्या स्त्रीनं. कोण होती ती स्त्री ऐका. बोलते स्त्री, भो भो साधू क्षणं तिष्ठ मच्चिंता नापि नाशय. माझ्या चिंतेचा नाश करा, थांबा थोडा. हे साधू, तुमच्या दर्शनानं सगळी पाप निघून जातात. काय म्हणते? दर्शनम तव लोकस्य सर्वथा हरम परम. सर्व पाप निघून जातात. मी विचारलं, हे तरुणी तू कोण आहेस? तिनं सांगितलं, अहम भक्ती रीती ख्याता. मी भक्ती आहे. अगं, हे पडलेले दोन मुलं हे माझे दोन मुलं आहेत. ज्ञान आणि वैराग्य नाव यांचं. सज्जनानो, भक्ती तरुण आहे आणि ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झालंय. साधू, माझा उद्धार करा. रडू लागले ते. सांगितलं, मी उत्पन्न कुठं झाले? बरं का, गोड श्लोक आहे. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगतां. कुठं उत्पन्न झाली? उत्पन्ना द्रविडे साहम. द्रविड म्हणजे अंतकरण. वेदांत शास्त्र अंतकरणाला द्रविड असं म्हणतं. द्रविडे उत्पन्ने उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता. मी कुठं जन्माला आले? अंतकरणातून जन्माला आले. माझी वाढ कुठं झाली? वृद्धिं कर्नाटके गता. मी कर्नाटकामध्ये वाढले, आहे का नाही? आणि मी महाराष्ट्रात आले. पुन्हा कुठं? महाराष्ट्रात आले. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे. मला महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं सन्मान प्राप्त झाला. पंढरपूरला, आळंदीला, देहूला, पैठणला, आहे का नाही? सन्मान प्राप्त झाला. मी महाराष्ट्र प्रांत सोडून पुढे कुठे गेले? गुजरातला गेले म्हणते भक्ती. आणि मला तिथं जीर्णता आली. गुर्जरे जीर्णताम गताम. मी वृद्ध झाले. माझे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झाले. तिथून मी गुजरात सोडलं आणि मी वृंदावनात आले. कोण बोलतंय? भक्ती बोलते. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर मला तारुण्य प्राप्त झालं, पण माझे दोन मुलं वृद्ध राहिले, ज्याचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. बरं का? आणि मला काय करा? माझ्यावरती कृपा करा. माझं ज्ञान आणि वैराग्य तगलं पाहिजे. त्यांना पुनर्जीवित झाले पाहिजे. अहम भक्ती रीती खाता इमो तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. काळाच्या ओघामध्ये हे जर्जर झाले. मला तारुण्य प्राप्त झालं. वृंदावन पुनःप्राप्त नवीने नेव स्वरूपिणी. पुढे आणि माझ्या उदासीचं कारण हेच आहे. भक्तीचं दुःख मला सहन झालं नाही आणि त्याच्यासाठी मी उदास आहे.
मग ते त्या भक्तीच्या उद्धारासाठी काही साधन केले का? केले ना महाराज. गीतेचा पाठ केला, नवचंडी केली, सप्तशती केली, अनेक प्रकारचे यागादी कर्म केले. आणि मग गीता पाठानं नाही का ते भक्तीला स्वरूप आलं, नवीन झाली भक्ती. सांगितलं जोपर्यंत गीता पाठ चालू आहे तोपर्यंतच भक्ती ज्ञान वैराग्य उठतं. गीता पाठ बंद झाला की कुणाचा श्वास. आणि मग सनकादिकांनी सांगितलं मग एक काम करू आपण. म्हणे काय? म्हणे भक्तीला श्रीमद भागवताचा उपदेश करू. भागवत किती श्रेष्ठ आहे का. आणि मग कुठे सध्या भक्ती? म्हणजे वृंदावनात. आता हा जो संवाद चाललाय तो कुठे? तुलाच माहित म्हणा. कुठं मी सांगितलं ना कुठं संवाद चालू आहे? बद्रिकाश्रमात आहे का नाही? बद्रिकाश्रमात यांचा संवाद चालू आहे. भक्तीचा उद्धार करण्याची विचार कुठे चालू आहे? बद्रिकाश्रमामध्ये. भक्ती कुठे? वृंदावनामध्ये. आता सनकादिकांनी सांगितलं. नारद महाराज म्हणले चला वृंदावनात. सनकादिक म्हटले नाही आपल्यालाच फक्त गरज आहे का? तिचं दुःख आहे ना, तिलाही काही गरज असली पाहिजे. एक काम करा म्हणे वृंदावनापासून बद्रिकाश्रमाचा जो मध्य आहे, वृंदावनापासूनच अंतर आणि आश्रमापासूनच अंतर, त्याचा मध्य आहे हरिद्वार. लक्षात येते ना? मग भक्तीला ज्ञान वैराग्याला हरिद्वारला आणण्यात आलं. आणि हे सुद्धा बद्री विशाल सोडून कुठं आले? हरिद्वारला आले. आणि त्या ठिकाणी श्रीमद भागवताचा सत्संग चालू झाला. गोड. आणि मग भक्ती ज्ञान वैराग्य हर्ष उन्मनित झालं. आणि मग भक्ती ज्ञान वैराग्य चीर तरुण झालं. भक्ती नाचायला लागली. काय म्हणून? श्रीकृष्ण गोविंद. कोणाच्या मुखातलं? भक्ती स्वतः म्हणते काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. मी म्हणणार नाही तुम्हाला उठून पावलं खेळा, फक्त हात तरी वर करा असे. श्रीकृष्ण गोविंद
शिव हर 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 भक्ती ज्ञान वैराग्याचा उद्धार केला या कथा. इतकी कथा गोड आहे नाही का नाही. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. उद्या